हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण 10th स्टँडर्डची पार्ट 1 मधली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 11ला सुरुवात करणार आहोत. तर बघा, यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट, डिफरंट टाइप्स ऑफ अकॉर्डिंग टू वेवलेंथ्स, टेलिस्कोप्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स इन स्पेस, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो. त्यानंतर रेफरन्स तुम्ही 9th स्टँडर्डचे चॅप्टर नंबर 18मधून घेऊ शकता. त्यानंतर कंपेटेन्सी स्टेटमेंट्स इथे आहेत, 3 दिलेले आहेत आपल्याला. आयडेंटिफाय टाइप्स ऑफ रेडिएशन्स अकॉर्डिंग टू दी वेवलेंथ, टू एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स अँड टू अंडरस्टँड इन्फॉर्मेशन अबाउट इस्रो. तर बघा, लेट्स टेक अ लुक. तर आपण बघूया आता डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट मीनिंग, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. कॅरेक्टरिस्टिक्स, लाईट वेव्स have the characteristics of wavelength. Human eye can see the light of wavelengths between the 400 micrometer to 800 micrometer visible light rays. Okay. त्यानंतर टाइप्स ऑफ रेडिएशन्स बघा. रेडिओ वेव्स आहे, वेवलेंथ लॉंगर दॅन अबाउट 20 सेंटीमीटर. मायक्रोवेव्स 0.3 मायक्रोमीटर मिलीमीटर टू 20 सेंटीमीटर. इन्फ्रारेड वेव्स 800 मायक्रोमीटर टू 0.3 मायक्रोमीटर. आणि अल्ट्राव्हायोलेट रेजचे किती आहेत? 300 पिकोमीटर टू 400 पिकोमीटर. एक्स रेजच्या आहेत 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर. गॅमा रेजच्या आहे शॉर्टर दॅन 3 पिकोमीटर. तर तुम्हाला हे बघा लक्षात ठेवायचे आहेत टाइप्स ऑफ रेडिएशन्स आणि वेवलेंथ. त्यानंतर बघा 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10-9 मीटर अँड 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10-12 मीटर. पुढे हेवनली बॉडीज emit radiations other than visible light, so we need different types of telescopes to receive different types of radiations like x-rays, radio waves and to study their resources. तर बघा, हेवनली ज्या बॉडीज आहेत म्हणजे ज्या स्पेसमधल्या ज्या बॉडीज आहेत त्या काय करतात, रॅडिएशन्स इमिट करतात अदर दॅन विजिबल लाईट. सो वी नीड टू डिफरंट टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स. सो आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ टेलिस्कोप्सची गरज आहे बघण्यासाठी, किंवा टू रिसीव देअर different types of radiations like x-rays, radio waves and to study their resources. तर बघा, टेलिस्कोप यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स. तर ज्या बारीक जे ऑब्जेक्ट्स आहेत ते बघण्यासाठी आपल्याला या टेलिस्कोपचा यूज केला जातो. बघा, हन्स लेपर्शी in 1608 he made up first telescope keeping 2 lenses one behind each other. हा जो आहे सायंटिस्ट त्याने काय केलेला आहे, 1608मध्ये पहिला टेलिस्कोप तयार केला आणि त्यामध्ये काय आहे, 2 लेन्सेस एकावर एक आहेत. त्यानंतर गॅलिओ ही मेड टेलिस्कोप इन 1609 अँड यूज टू फॉर स्पेस ऑब्झर्वेशन. आणि गॅलिओनी काय केलं, त्याच्यानंतर गॅलिओनी एक टेलिस्कोपचं काय केलं, मीन्स त्याने काय केलं, डिस्कवर्ड केला नवीन टेलिस्कोप. आणि त्याचा यूज कशासाठी होतो, ऑब्झर्वेशन म्हणजे स्पेसमध्ये काही ऑब्झर्वेशन करण्यासाठी होतो. तर बघा, ऑप्टिकल टेलिस्कोप दे आर मेड विथ 1 or 2 लेन्सेस. ऑप्टिकल टेलिस्कोप जे आहेत ते 1 किंवा जास्त लेन्सेसपासून तयार होतात. युजेस ऑफ 2 or more लेन्सेस. आता 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त लेन्सेसचा वापर म्हणजे त्याचा यूज कशासाठी होतो, तर बघा, दीज आर कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, ऑल्सो ॲज लाईट रेज चेंज देअर डायरेक्शन ॲज दे एंटर अ लेन्स फ्रॉम ॲटमॉस्फिअर अँड अगेन पासिंग थ्रू लेन्स. बघा, हे जे 2 किंवा जास्त लेन्सेस जे आहेत त्यांचा यूज म्हणजे त्यांची हेल्प होते आपल्याला, की हे जे लेन्सेस आहेत त्यांना रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप पण म्हटलं जातं. आणि ॲज लाईट रेज चेंजेस देअर डायरेक्शन, जसं लाईट रेज ज्या आहेत त्या डायरेक्शन चेंज करतात ॲज दे एंटर अ लेन्स फ्रॉम ॲटमॉस्फिअर अँड अगेन पासिंग थ्रू द लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्स ज्या आहेत त्या लार्ज असतात. टू कलेक्ट मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम हेवनली बॉडीज. तर बघा, ऑब्जेक्टिव्ह ज्या लेन्स असतात त्या मोठ्या असतात, लार्ज असतात आणि त्यांचा वापर कशासाठी केला, टू कलेक्ट द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट. जास्तीत जास्त लाईटचा अमाऊंट आहे ना ते कलेक्ट करण्यासाठी ज्या स्पेसमधल्या बॉडीज आहेत त्यांचं. आयपीस आहे तो स्मॉलर आहे. आयपीस इज अ स्मॉलर, प्रोड्युसेस लार्ज इमेज ऑफ सोर्स. आणि आयपीसने आपल्याला काय दिसते, इमेज कशी दिसते, मोठी दिसते. त्यानंतर बघा, यूजफुल फॉर स्पेस ऑब्झर्वेशन बट देअर आर सम डिफिकल्टीज ऑर एरर्स. बघा, डिफिकल्टीज बघू आपण. To get a brighter image requires large lenses which are
हेवी, त्या कशा असतात, आपल्याला ब्राईटर इमेज बघण्यासाठी आपण काय करतो, टेलिस्कोपचा यूज करतो, बट त्या कशा असतात, लेन्सेस हेवी असतात, लार्ज असतात. साईज अँड लेंथ ऑफ टेलिस्कोप इन्क्रीजेस, साईज आणि लेंथ ज्या टेलिस्कोपची कशी असते, मोठी असते. द इमेज फॉर्म्ड बाय लेन्सेस हॅव इरर इन कलर्स कॉल्ड ॲज क्रोमॅटिक ॲबरेशन्स. ओके, तर आपण इमेजेस जे फॉर्म आपल्याला जे बघायला भेटतात लेन्सेसमध्ये, त्यांच्यामध्ये काय असतात, इरर्स असतात कलर्समध्ये, त्याला क्रोमॅटिक ॲबरेशन्स म्हणतात. टू ओव्हरकम दिस डिफिकल्टीज टेलिस्कोप्स आर मेड युजिंग कॉन्केव्ह मिरर्स कॉल्ड ॲज रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स. आणि टू ओव्हरकम डिफिकल्टीज टेलिस्कोप्स, आणि ह्या ज्या डिफिकल्टीज आहेत टेलिस्कोप्समधल्या, त्या काय कॉन्केव्ह मिरर्सपासून तयार होतात, म्हणजे त्यांच्यामुळे होतात. सो त्यांनाच काय म्हटलं जातं, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स जे असतात त्यांना रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स म्हटलं जातं. ॲडव्हान्टेजेस बघू आता आपण. ॲडव्हान्टेजेस काय, इझियर टू मेक लार्ज मिरर्स ॲज कम्पेअर्ड टू लेन्सेस, वेट अँड साईज इज लेस दॅन दॅट ऑफ लेन्सेस. सोपे जातात हे लार्ज जे मिरर्स असतात ॲज कम्पेअर्ड टू दी लेन्सेस, वेट अँड साईज इज लेस दॅन दॅट ऑफ लेन्सेस. कॅन सी फार अवे स्टार्स अँड गॅलेक्सीज, आपण जास्तीत जास्त लांबचे गॅलेक्सीज किंवा स्टार्स बघू शकतो. तर टाईप्स ऑफ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स बघा, फर्स्ट इन न्यूटोनियन टेलिस्कोप्स आणि दुसरा आहे कॅसिग्रेन टेलिस्कोप्स. तर हे टेलिस्कोप्स तुम्ही लक्षात ठेवायची, डायग्राम वगैरे त्यांची, हे विचारलं जाऊ शकतं. टेलिस्कोप, heavenly bodies emit radio waves in addition to visible radiation. A special type of telescope is used to receive these rays called as radio telescope. जस्ट स्पेसमधल्या ज्या बॉडीज आहेत त्या काय करतात, रेडिओ वेव्ज इमिट करतात आणि विजिबल रॅडिएशनसुद्धा इमिट करतात. आणि द स्पेशल टाईप ऑफ टेलिस्कोप इज यूज टू रिसीव्ह दिस रेज, आणि हे जे रेज आहेत ते रिसीव्ह करण्याचं काम कोण करतं, रेडिओ टेलिस्कोप, त्याला रेडिओ टेलिस्कोप म्हणतात. इट इज मेड अप ऑफ ए वन ऑर मोर डिशेस पार्टिक्युलर पॅराबोलिक शेप. आणि हे बघा, हे इथे डिशेस दिसत आहेत तुम्हाला, एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त डिशेसनी तयार झालेलं असते हे, आणि पॅराबोलिक शेप असतो यांचा. इन्सिडेंट रेडिओ वेव्ज आर रिफ्लेक्टेड बाय दिस डिशेस अँड कन्वर्ज ॲट फोकस. आणि ह्या ज्या रेज असतात इन्सिडेंट रेज, ह्या काय करतात, ह्या डिशेस रिफ्लेक्ट करतात आणि आपल्याला अशा प्रकारे आपण टी व्ही वगैरे असेल किंवा कम्प्युटर असेल तर ते आपण बघू शकतो. तर बघा, जियांट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप इरेक्टेड ॲट नारायणगाव नियर पुणे. तर हा जो आहे GMRT टेलिस्कोप, हा कुठे, नारायणगावमध्ये, पुण्यात. तर टेलिस्कोप इन स्पेस, तर बघा आपण आता स्पेसमध्ये टेलिस्कोप बघू आता. अर्थ बेस्ड टेलिस्कोप्स प्रेझेंट सम प्रॉब्लेम्स इन मेकिंग गुड क्वालिटी ऑब्झर्वेशन such as absorptions of light rays in the atmosphere, decreasing intensity of light while reaching up to the earth's surface, atmospheric pressure and temperature because of sunlight or during nights or cloudy weathers can causes difficulties. तर बघा आपल्याला थांबा एक मिनिट. ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा टेम्परेचर असेल त्यांच्यामध्ये काही चेंजेस झाले, बिकॉज ऑफ सनलाईट ऑर ड्युरिंग नाईट सिटी क्लाउडी वेदर्स कॅन कॉज डिफिकल्टीज. बघा, क्लाउडी वेदर्स किंवा ड्युरिंग नाईट किंवा सनलाईट याच्यामुळे काय होतात, डिफिकल्टीज कॉज होतात. अर्थ बेस्ड जे टेलिस्कोप आहेत त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स पण तयार होतात. गुड क्वालिटी ऑब्झर्वेशन सच ॲज absorption of light rays in the atmosphere, decreasing intensity of light while reaching up to the earth's surface, atmospheric pressure and temperature. मग आपण जर खाली टेलिस्कोप ठेवून जर बघितलं अर्थ बेसवर, तर आपल्याला काय होतात, असे काही प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होतात, क्लाउडी वेदर्स अँड ऑल. टू रिड्यूस दीज प्रॉब्लेम्स टेलिस्कोप्स आर सिच्युएटेड ॲट द टॉप ऑफ द माउंटेन. आणि असं जर आपल्याला प्रॉब्लेम्स येत असले तर काय करतात, टेलिस्कोप हे कशा करतात, माउंटेनवर सिच्युएट करतात. आणि टू गेट रीड ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स कम्प्लिटली, आणि आपल्याला ह्या प्रॉब्लेम्सपासून सुटका होऊ शकते मग पूर्णपणे. दे शुड बी प्लेस्ड अबाव द अर्थ सरफेस इन स्पेस इटसेल्फ. तर बघा आता आपण टेलिस्कोपचे टाईप्स बघूया. पहिला आहे हबल टेलिस्कोप. नासाने पब्लिश केला आहे किंवा लॉन्च केलेला आहे 1990मध्ये. त्याचं डायमीटर 94 इंचेस आहे आणि ऑर्बिटिंग ॲट किती हाईट किती आहे, 589 किलोमीटर. हॅज हेल्प टू मेक इम्पॉर्टंट डिस्कवरीज म्हणजे काही नवीन शोध करण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरा आहे चंद्र एक्स-रे टेलिस्कोप. हा टेलिस्कोप नासानेच केलेला आहे 1999मध्ये. याला काही स्पेशल मिरर्स आहेत
आणि त्या एक्सरेज रिफ्लेक्ट करतात. इट इज नेम्ड आफ्टर इंडियन सायंटिस्ट सुब्रमण्यम चंद्रशेखर, म्हणून याला चंद्र नाव दिलेलं आहे. आणि हा जो टेलिस्कोप आहे हा काय करतो आपल्याला स्टार्स आणि गॅलेक्सीजबद्दल इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो इस्टॅब्लिश्ड इन 1969 विथ द एम ऑफ डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी फॉर मेकिंग अँड लॉन्चिंग आर्टिफिशियल सॅटेलाईट. इस्रोने काय केलं, इस्टॅब्लिश केलं 1969मध्ये. त्यांचं टार्गेट काय होतं की आपल्याला डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची होती, आर्टिफिशियल सॅटेलाईट तयार आणि लॉन्च करण्याची. तर डिफरंट सॅटेलाईट सिरीज अँड देअर रोल्स. तर बघा आता डिफरंट सॅटेलाइट्स बघू आपण. INSAT, GSAT, EDUSAT अँड IRS. तर बघा यांचे आपण आता रोल्स पण बघणार आहोत. तर यात पहिल्याचा रोल आहे टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेसमध्ये. दुसरा आहे त्याचं एक्सक्लुसिव्हली फॉर एज्युकेशनसाठी. आणि थर्ड जो आहे IRS, त्याचा मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ न्यूट्रल रिसोर्सेस डायझास्टर्स मॅनेजमेंटसाठी केला जातो. म्हणजेच काय की काही नॅचरल डायझास्टर्स वगैरे, भूकंप, महापूर वगैरे येणार असेल तर त्याचा शोध आपण IRS या सॅटेलाईट थ्रू घेऊ शकतो. त्यानंतर ॲस्ट्रोसॅट हा जो सॅटेलाईट आहे तो युनिक आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे आणि हा इस्रोने लॉन्च केलेला आहे 2015मध्ये. आणि इट हॅज अल्ट्रा व्हायोलेट अँड एक्सरे टेलिस्कोप अँड डिटेक्टर्स, युनिक सिस्टीम हॅव्हिंग डिफरंट काइंड्स ऑफ टेलिस्कोप्स ऑन सिंगल सॅटेलाईट. आणि हा एकच सॅटेलाईटमध्ये एवढे सगळे आपल्याला त्याची म्हणजे काही फंक्शन्स येते आपल्याला एवढे सगळे बघायला भेटतात याच्यामध्येच. काय अल्ट्रा व्हायोलेट आणि एक्सरे टेलिस्कोप्स आहे आणि डिटेक्टर्स, युनिक सिस्टीम हॅव्हिंग डिफरंट काइंड्स ऑफ टेलिस्कोप्स. तर प्रॅक्टिसमध्ये बघू आपण व्हॉट आर डिफरंट टाइप्स डिफिकल्टीज इन यूजिंग ग्राउंड बेस ऑप्टिकल टेलिस्कोप, हाऊ आर दे ओव्हरकम. तर बघा आपण बघितलं इथे हे बघा, सनलाइट और ड्युरिंग नाईट सिटी लाईट्स और क्लाउडी वेदर कॅन कॉज डिफिकल्टीज. हे आपण लिहू शकतो तिथे आन्सरमध्ये. आणि ते कशामुळे होतात तर अर्थ बेस्ड टेलिस्कोप प्रेझेंट सम प्रॉब्लेम्स इन मेकिंग गुड क्वालिटी ऑब्झर्वेशन सच ॲज ॲब्सॉर्प्शन्स ऑफ लाईट रेज इन द ॲटमॉस्फिअर, डिक्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ लाईट. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 2. विच इज द ओनली इंडियन इन्स्टिट्यूट टू लॉन्च अन आर्टिफिशियल सॅटेलाईट, नेम द डिफरंट सॅटेलाईट सिरीज लॉन्च्ड बाय इट. तर कोणती आहे इंडियन इन्स्टिट्यूट की जिने आर्टिफिशियल सॅटेलाईट लॉन्च केलेला आहे, तर ती आहे इस्रो. आणि काही त्याचे डिफरंट सॅटेलाईट्सचे लॉन्च केलेले जे नावं आहेत त्याची नावं मी सांगते तुम्हाला. SLV, चंद्रयान, ॲस्ट्रोसॅट, त्यानंतर PSLV, RS1 अशा प्रकारचे सॅटेलाईट्स त्यांनी लॉन्च केलेले आहेत. विच इज द लार्जेस्ट डायमीटर टेलिस्कोप इन एशिया अँड वेअर इट इज सिच्युएटेड. तर कोणता लार्जेस्ट डायमीटर असलेला टेलिस्कोप एशियामध्ये आहे, तर तो आहे, तर बघा मी इथे लिहिलं आहे वैनू बापू. हा जो टेलिस्कोप आहे तो सगळ्यात लार्जेस्ट डायमीटर टेलिस्कोप इन एशिया. आणि तो कुठे आहे तर नैनितालमध्ये आहे तो. आणि व्हॉट इज इट्स डायमीटर, तर त्याचं डायमीटर 2.3 मीटर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला, व्हॉट आर द टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स शोन इन द फिगर. तर हा कोणता टेलिस्कोप आहे आणि याची नावं पण द्यायची आपल्याला, लेबल करायचे. आणि व्हॉट टाईप ऑफ मिरर इज दिस टेलिस्कोप बेस्ड ऑन. तर बघा आपल्याला माहिती आहे हा कुठल्या टाईपचा टेलिस्कोप आहे, आपण ऑलरेडी हा शिकलेलो आहे. हा आहे द न्यूटेनियन टेलिस्कोप आहे आणि यामध्ये प्लेन मिरर आणि कॉन्केव मिररचा यूज केलेला आहे. आणि तुम्ही ही डायग्राम तिथे आन्सरमध्ये ड्रॉ करायची आहे. अशा प्रकारे आपली इथे ॲक्टिव्हिटी शीट नंबर 11 कंप्लीट झालेली आहे. थँक्यू सो मच स्टुडंट्स. कीप वॉचिंग महाराष्ट्र मीडिया.